हॅलो हॅलो. हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. मोरिया 11 क्रिकेट संघ धुंद्रेपाडा आयोजित कैलासवासी रोहिदास कारकर स्मृती चषक 2024 ही स्पर्धा या ठिकाणी आज संपन्न होईल. एक दिवसीय आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 20,000 आणि द्वितीय पारितोषिक असणार आहे 10,000 रुपये. अशी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक दिवसामध्ये एकूण 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. एक चांगली स्पर्धा, एक चांगलं आयोजन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. तर थोड्याच वेळानं उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची सुरुवात अर्थात उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. या ठिकाणी आमचे उपस्थित मान्यवर धुंद्रे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सन्माननीय दिलीप उलवेकर यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचे या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या समेत शेतकरी कामगार पक्षाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते संतोष करमेळकर यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय प्रकाश खारुटकर अर्थात फिके यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. तर त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी लगेचच आपण या स्पर्धेची सुरुवात अर्थात उद्घाटन सोहळा संपन्न करू आणि नंतर या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल. जिथे आपण पाहतोय एका दिवसामध्ये 10 संघ या ठिकाणी पाहायला मिळतील. ज्याच्यामध्ये पहिला संघ तुम्हाला पाहायला मिळेल जिथे पहिली मॅच असेल कुत्तरपाडा आणि चिंचवली या दोन टीममध्ये. त्यानंतरची दुसरी लढत असेल वाजे संघ आणि त्यांच्या समोर असेल चिंचवली. त्यानंतर तिसरी लढत पाहायला मिळेल कोंडले आणि रिडगर या दोन टीममध्ये. त्यानंतर चौथी लढत आपण पाहणार आहोत दुंद्रे आणि भानगर या दोन टीममध्ये. आणि त्यानंतरची शेवटची लढत त्या ठिकाणी खाणाव आणि उसरली या दोन टीममध्ये पाहायला मिळेल. एक चांगली त्या ठिकाणी स्पर्धा आणि चांगलं आयोजन या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इथून पाहायचं आहे यावेळेस आपण उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहोत. हॅलो. तर चला मी विनंती करतोय मान्यवरांना की आपण लगेचच या ठिकाणी समोर यायचं आणि इथे आपण या स्पर्धेची सुरुवात करणार आहोत. उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. आमचे उपस्थित मान्यवर दिलीप शेठ उलवेकर त्याचबरोबर संतोष करमेळकर आणि त्यांच्या समेत प्रकाश खारुटकर अर्थात फिके यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेची सुरुवात अर्थात उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होईल.
आमचे उपस्थित मान्यवर दुंद्रे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सन्माननीय दिलीप शेठ उलवेकर, त्यांच्या समेत संतोष शेठ करमेलकर आणि प्रकाश कारुटकर यांच्या या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण प्रथमतः गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करून घ्यायचं आहे. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही आपण गणरायाच्या प्रतिमेच्या पूजनातून करत असतो. तर याही स्पर्धेची सुरुवात आपण गणरायाच्या प्रतिमेच्या पूजनातून करणार आहोत. तर विनंती करतोय मान्यवरांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे. मोर्या 11 क्रिकेट संघ दुंद्रेपाडा आयोजित कैलासवासी रोहिदास कारुटकर स्मृती चषक 2024 ही स्पर्धा या ठिकाणी आज आपण पाहतो. या स्पर्धेचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये एकूण 10 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 संघ या ठिकाणी हजर झाले, जिथे पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल कुत्तरपाडा आणि चिंचवली या 2 टीममध्ये. दोन्ही संघाचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेळेवरती ते हजर झालेत तर त्यांचे आपण स्वागत करूया आणि या ठिकाणी आपण उद्घाटन सोहळ्याकडे वळूया. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गणरायाच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही आपण 14 विद्या आणि 64 कळीचा अधिपती गणरायाच्या प्रतिमेच्या पूजनातून करत असतो आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण गणरायाच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे. आणि त्याचबरोबर मान्यवरांना मी विनंती करेन की ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आज आपण भरवली आहे ती कैलासवासी रोहिदास कारुटकर यांच्या देखील प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करायचं आहे. तर या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते गणरायाच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. त्याचबरोबर रोहिदास कारुटकर यांच्या देखील पवित्र स्मृतीस या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी त्यांच्या देखील प्रतिमेचं या ठिकाणी पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. एक चांगली सुरुवात या ठिकाणी निश्चितपणे आपण पाहायला मिळेल. आणि इथून जर विचार केला तर या ठिकाणी उपस्थित मान्यवर दिलीप शेठ उलवेकर आणि त्याचबरोबर संतोष करमेलकर, प्रकाश कारुटकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होताना आपण पाहतोय. थोड्याच वेळाने या ठिकाणी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल. दोन्ही संघ या ठिकाणी हजर झाले. त्या दोन्ही संघांचं देखील आपण स्वागत करूया. कुत्तरपाडा आणि चिंचवली या 2 संघ या ठिकाणी निश्चितपणे आज आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या सामन्यामध्ये. तर त्यांचे आपण स्वागत करूया. आणि इथून जर विचार केला तर ही स्पर्धा प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर जर विचार केला तर या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना विनंती करेन मान्यवरांना की आपल्या शुभ हस्ते नारळ वाढवून या स्पर्धेचा निश्चितपणे आपण सुरुवात करायची आहे. गणपती बाप्पा. तर या ठिकाणी गणरायाच्या प्रतिमेचं पूजन झालंय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी. तर विनंती करेन की आपण खेळपट्टीवरती जायचं आणि खेळपट्टीचं देखील उद्घाटन या ठिकाणी करायचं. मान्यवरांना विनंती करतो की आपण खेळपट्टीचं देखील उद्घाटन करून घ्यायचं. आणि दोन्ही संघांना मी विनंती करेन की आपण लगेचच मैदानामध्ये जायचं. दोन्ही संघ आपल्या सर्व खेळाडू घेऊन आपण मैदानामध्ये जायचं. त्याच ठिकाणी आपण राष्ट्रगीत देखील घेणार आहोत. तर विनंती करतोय की दोन्ही संघ चिंचवली आणि कुत्तरपाडा या दोन्ही टीमला मी विनंती करतोय की आपल्या सर्व खेळाडू घेऊन आपण मैदानामध्ये यायचं. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गणरायाच्या प्रतिमेचं पूजन झालं. त्याचबरोबर कैलासवासी रोहिदास कारुटकर यांच्या देखील प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं गेलं. त्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी खेळपट्टीचं देखील उद्घाटन केलं जाईल आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. तर या ठिकाणी आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते स्ट्राईक खेळपट्टीचं उद्घाटन होताना पाहतोय. जी स्पर्धा आपण पाहताय मोर्या 11 क्रिकेट संघ दुंद्रेपाडा आयोजित कैलासवासी रोहिदास कारुटकर स्मृती चषक 2024 ही स्पर्धा या ठिकाणी आज आपण एक दिवसीय स्पर्धा या ठिकाणी भरवली आहे. ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 20,000 त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 10,000 असलेली ही स्पर्धा. या स्पर्धेसाठी मालिकावीरासाठी आपण स्पोर्ट्स सायकल देखील पाहतोय. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी देखील कूलर आहे आणि क्षेत्ररक्षकासाठी देखील आपल्याला शूज पाहायला मिळतील. एक चांगली स्पर्धा एक दिवसीय आयोजन या ठिकाणी निश्चितपणे आपण पाहतोय. तर या ठिकाणी
खेळपट्टीचं देखील उद्घाटन या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहायला मिळेल। मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्ट्राईक खेळपट्टीचं उद्घाटन होत आहे। या ठिकाणी मान्यवरांचा जर विचार केला तर आपण दुंद्रे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सन्माननीय दिलीप शेठ उलवेकर त्यांच्याबरोबर संतोष करमेळकर आणि प्रकाश कारुटकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होताना आपण पाहतोय। त्या मान्यवरांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। थोड्याच वेळानं या ठिकाणी ही स्पर्धा सुरू होईल। पहिले मॅच त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। एकीकडे असेल कुत्तरपाडा संघ तर त्यांना फाईट देईल चिंचवली संघ। या दोन टीम मध्ये ही लढत तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळेल। तर चला मी विनंती करतोय दोन्ही संघाला की आपण लगेचच मैदानामध्ये जायचं। त्याच ठिकाणी टॉस होईल, राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर आपण ज्यांच्या नावानं ही स्पर्धा त्या ठिकाणी भरवली आहे ते कैलासवासी रोहिदास कारुटकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी त्यांना श्रद्धांजली त्या ठिकाणी आपण अर्पित करणार आहोत। तर मी विनंती करतोय दोन्ही टीमला की लगेचच आपण मैदानामध्ये जायचं। या ठिकाणी स्ट्राईक खेळपट्टीचं उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते झाले। तर या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं उद्घाटन झाले। तिथेच आपण निश्चितपणे टॉस देखील करून घेऊ। तर मी विनंती करेन या ठिकाणी दोन्ही संघाचे संघनायक आपण खेळपट्टीवरती जायचे। 12 खेळाडू देखील त्या ठिकाणी आपण मैदानामध्ये जायचे आणि या ठिकाणी संतोष करमेळकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी तर मी विनंती करतो या ठिकाणी मान्यवरांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे। दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचे। खेळपट्टीवरती टॉस होईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर आपण ज्यांच्या नावाने ही स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाइज केली आहे ते कैलासवासी रोहिदास कारुटकर यांना आपण श्रद्धांजली अर्पित करणार आहोत। तर मी विनंती करतो या ठिकाणी मान्यवरांना दिलीप शेठ उलवेकर यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे। दोन संघनायक या ठिकाणी एकीकडे आपल्याला पाहायला मिळेल उमेश दादा आणि निकेश दादा 11 चिंचवली संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांना फाईट करेल तो केपी 11 कुत्तरपाडा। या दोन टीमच्या दरम्यान या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय। 4 षटकांचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। तर केपी 11 कुत्तरपाडा संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकतोय। आपला डिसिजन लगेच कळवायचा आहे। तर या ठिकाणी विनंती करतोय की आपण मैदानामध्ये या ठिकाणी तर विनंती करतोय कुत्तरपाडा संघ आपला डिसिजन कळवायचा आहे।
उत्तरपाडा संघ आपला डिसिजन त्या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवायचं लगेच. आणि हे सर्व या ठिकाणी मान्यवर त्याचबरोबर प्रेक्षक आणि या सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय की सर्वांनी जागेवरती या ठिकाणी उभं राहायचं. या ठिकाणी 2 पंच या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतील. सुधीर तांडेल सर आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत संतोष चौधरी, सत्यवान काकडे सर आणि त्याचबरोबर संतोष चौधरी सर हे 2 पंच या स्पर्धेसाठी पाहायला मिळतील. मी विनंती करतो पंचांना देखील आपण देखील मैदानामध्ये जायचं. या ठिकाणी आपण लगेचच राष्ट्रगीत त्या ठिकाणी घेणार आहोत. तर उत्तरपाडा संघ आपला डिसिजन ठीक आहे. तर या ठिकाणी लगेचच आपण राष्ट्रगीत या ठिकाणी घेणार आहोत. 2 पंच या ठिकाणी निश्चितपणे मैदानामध्ये जातील आणि त्यानंतर या ठिकाणी आपण राष्ट्रगीत घेऊ आणि त्यानंतर कैलासवासी रोहिदास खारुटकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी त्यांना श्रद्धांजली देखील अर्पित करणार आहोत. तर सर्वांना मी विनंती करतो की आपण जागेवरती उभं राहायचं. लगेचच आपण या ठिकाणी राष्ट्रगीत होईल. तर 2 पंचांचं देखील आपण स्वागत करूया. या ठिकाणी सत्यवान काकडे सर आणि त्यांच्या समवेत निश्चितपणे संतोष चौधरी सर या दोन्ही पंचांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जी स्पर्धा आपण पाहतोय मोरया 11 क्रिकेट संघ दुंद्रेपाडा आयोजित कैलासवासी रोहिदास खारुटकर स्मृती चषक 2024 हे दुसरं पर्व या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. 1 दिवसीय स्पर्धा आणि या स्पर्धेची या ठिकाणी सुरुवात निश्चितपणे आज आपल्याला पाहायला मिळेल. जिथे उद्घाटन सोहळा उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते झाला. त्यानंतर टॉस देखील झालाय 2 टीमच्या दरम्यान आणि इथे मात्र आपण पाहतोय राष्ट्रगीत त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर विनंती करतोय सर्वांना पुन्हा एकदा आपण या ठिकाणी सर्वांनी जागेवरती उभं राहायचं. परेड सावधान, परेड विश्राम, परेड सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. भारत माता की. सर्वांना विनंती असेल जागेवरती थांबायचे. आपण ज्यांच्या नावाने ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली ते कैलासवासी रोहिदास खारुटकर यांना या ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पित करणार आहोत. तर मी विनंती करतोय सर्वांनी जागेवरती थांबायचे. परेड सावधान. ओम शांती शांती. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण लगेचच या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी रंगेल. इथे आपण पाहतोय मोरया 11 क्रिकेट संघ दुंद्रेपाडा आयोजित कैलासवासी रोहिदास खारुटकर स्मृती चषक 2024 ही स्पर्धा दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. 1 दिवसीय स्पर्धा 10 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्या 10 टीमचं आपण निश्चितपणे आपण स्वागत करूया. सर्व खेळाडूंचं आपण स्वागत करूया आणि इथून मात्र आपण या स्पर्धेला लगेचच सुरुवात करणार आहोत. मी विनंती करतोय मान्यवरांना आपण लगेचच मंचावरती यायचं आणि स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर विनंती करतोय या ठिकाणी उत्तरपाडा टीम या निश्चितपणे बॅटिंग करेल. तर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा त्या ठिकाणी निर्णय घेतलाय तो उत्तरपाडा टीमनं आणि मात्र क्षेत्ररक्षण करावं लागेल ते चिंचवली टीमला. 4 ओव्हरची मॅच. पहिलं षटक जे मॅन्ट्री पॉवर प्ले साठी असेल तर इथे या ठिकाणी उपस्थित मान्यवर शुभम सिनारे यांचं देखील शुभ आगमन झालं. मी विनंती करतोय या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तसेच या स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवर आपण पाहतोय
डॉक्टर यशवंत उलवेकर सर यांचं देखील शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया। त्यांच्या समेत आपण पाहतोय ॲडव्होकेट शांताराम बेडेकर यांचं देखील शुभ आगमन झालंय, तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। उपस्थित सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। जी स्पर्धा आपण पाहतोय मोरया 11 क्रिकेट संघ धुंद्रेपाडा आयोजित कैलासवासी रोहिदास कारुटकर स्मृती चषक 2024 हे दुसरं पर्व या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। एक चांगली स्पर्धा, एक चांगलं आयोजन आणि निश्चितपणे एक चांगली फाईट बॅक पहिल्याच मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे सामना आपण पाहणार आहोत KP 11 कुत्तरपाडा आणि त्यांना फाईट करणारा उमेश दादा आणि निकेश दादा 11 चिंचवली या दोन टीम मध्ये होणारी लढत निश्चितपणे पाहायला मिळेल, जिथे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला या ठिकाणी फलंदाजीला पसंती दिली त्या चिंचवली कुत्तरपाडा टीमनं। आणि इथे मात्र मी विनंती करेन की चिंचवली संघ आपण लगेचच मैदानामध्ये जायचंय, सर्वांनी लाईनअप करूनच मैदानामध्ये जायचंय। तर निश्चितपणे या स्पर्धेची नियमावली आपण लक्षात घ्यायचे, सर्वांनी त्या ठिकाणी लाईनअप करून मैदानामध्ये जायचंय। सेम ड्रेस कोड त्या ठिकाणी सर्व खेळाडूंचा असला पाहिजे 12 खेळाडू पर्यंत। आणि त्यानंतर जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंग असेल, हे मात्र या स्पर्धेचे नियम असतील। तर या ठिकाणी आपण जाऊया मान्यवरांच्या स्वागताकडे। या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया। तर समाधान खारुटकर आपल्याला विनंती असेल की आपण मंचावरती यायचे। तर ज्या मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती आपल्याला उद्घाटन सोहळ्यामध्ये लाभली आहे, तर या ठिकाणी आपण मान्यवरांच्या स्वागताकडे जाऊया। मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल, जिथे उपस्थित मान्यवर दिलीप शेठ उलवेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होताना पाहिला। तर त्यांचे या स्पर्धेच्या वतीनं आपण स्वागत करणार आहोत। तर मी विनंती करतोय प्रकाश कारुटकर यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांना या स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मानित करायचे। शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचे। या ठिकाणी दिलीप शेठ उलवेकर यांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण स्वागत करतोय। तर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं। पुनश्च एकदा या स्पर्धेमध्ये आपण आलात, आपली या ठिकाणी निश्चितपणे उद्घाटन सोहळ्यामध्ये उपस्थिती लाभली, त्याबद्दल पुनश्च एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतोय। यानंतर आपण दुसऱ्या सन्मानाकडे जाऊया, ज्यांच्या माध्यमातून निश्चितपणे आपण दरवर्षी आमच्या टीमसाठी टी-शर्ट्स दिल्या जातात, ते आमच्या संतोष करमेळकर यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत। तर मी विनंती करतो या ठिकाणी शांताराम बेडेकर यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संतोष करमेळकर यांचं देखील आपण स्वागत करायचं। शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं। तर या ठिकाणी शांताराम बेडेकर यांच्या शुभ हस्ते संतोष करमेळकर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं। तर त्यांचं पुनश्च एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय। तर उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत। तर यानंतर पुढचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल प्रकाश कारुटकर, अर्थात ज्यांच्या भावाच्या नावाने ही स्पर्धा आपण भरवली ते प्रकाश कारुटकर यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल। तर मी विनंती करतोय डॉक्टर यशवंत उलवेकर सरांना